शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवाडी कडी काळाचा भेव ज्ञानेश्वर माऊली कुंडली भगवान की जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज किंवा सर्व संत त्यांच्या का चरणी आपण नमस्कार सर्वांनी करायला पाहिजे. त्याचं कारण काय की संतांचा जो अवतार होतो तर मनुष्य देहातल्या जीवाला बोलता येत, इतर देहातल्या जीवाला भोगता येत पण बोलता येत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला बोलता येत आणि देवाचं नाव घेता येत. विठ्ठल इतर देहातले जीव असत परंतु त्याला देवाचं नाव घेता येत नसतं. म्हणून त्याच्या मनाची निर्मळता होत नसते. कोणते जीव जीव म्हणजे काय? जड. जड म्हणजे काय? त्याला काहीच कळत नाही. दगड. तस तुम्हाला सगळ्याला माहित आहे दगडाला काही कळत नाही, सोन्याला बी काही कळत. म्हणून त्याला काही कळत नाही ते जीव बी नाही, त्याच्या देव आहे. आणि सगळ्या जीवात देव आहे का? आणि मनुष्य देहात विशेष आहे. तस मनुष्य देहातल्या जीवाला कळत, जड कळत, जीव बी कळत आणि मनुष्य देहातला जीव बी कळत. हाय का नाही? ते तुम्हाला बी कळत. असं थोडंच आहे की आम्हाला कळतो म्हणून ते सगळ्याला कळत असत की हे मनुष्य देहातला जीवाला सगळं कळतात. म्हणून मनुष्य देहातल्या जीवावर देवाचं प्रेम असतं म्हणून तो जगत असतो, नाही तर ते मरत. मनुष्य देहातल्या जीवाला जर लक्षात येत त्या मनुष्य देहातल्या जीवानं लक्षात घेतलं म्हणा. जसं तुम्ही नेहमी कधी मध्ये एकमेकाला तोंडानं बोलता आणि नेहमी मनात चालू असतं तुमचं कुठं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे तर मनुष्य देहातला जीव तो मला मिळालेला आहे
मनुष्य देह मिळाला म्हणून पाहुणी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्म ध्याना तो दाढीचा गंधबदाना गधाळे कारण गध्याला बोलता येत नाही आणि मनुष्य ते इकडंच बोलतो गध्यावानी मनुष्य ते काय करतो इकडेच बोलतो बाहेर मला बायको पाहिजे मला पोरं पाहिजे आणि मी माणूस आहे त्यानं समजायला पाहिजे की मी देवाचा आहे कारण का मला कळत सद्बुजेट कळतो अंधार कळतो माती कळते पाणी कळते अग्नी कळतो वारा बी कळतो आकाश बी कळतो आणि मन बी कळत त्याला जागृती बी कळते त्याला स्वप्न बी खोट म्हणून कळत सगळ्याला काय स्वप्न खोट नाही वाटत होय आणि तेव्हा कसं वाटत म्हणजे आधी कसं वाटत त्याला खरं आणि नंतर जाग झाल्यावर त्याला वाटत खोट म्हणजे ज्या वेळेस त्याला खरं वाटत त्याला झोप लागलेली असते सगळे मनुष्य देहातले जीव माणूसपणाला विसरलेले असतात आणि तिथं बी माणूसपणा वाटत असतो पण तिथला माणूस आणि इथला माणूस येत झोपल्याला असत आणि मग त्याला स्वप्न पडत आणि त्या स्वप्नाच्या काळात त्याला तो देह खरा वाटतो आणि जाग झाले की हे देह खरा वाटतो आणि ते सगळं खोटं वाटत म्हणजे मनुष्य देहातल्या जीवालाच असं होत इतर देहातल्या जीवाला असं वाटत नाही फक्त मनुष्य देहातल्या जीवाला अक्कल म्हणून त्याला खरं खोट दोन्ही बी निवडता येत की स्वप्न खोट आहे अरे स्वप्न ज्या वेळेस खोट आहे त्या वेळेस आपल्याला जागृती दिसते का हा दिसते का नाही दिसत मग ती जागृती अनुभवाला येत नाही आणि स्वप्न अनुभवाला येत आणि स्वप्न बी खरं खोटं असं खरं वाटत आणि पुन्हा जाग झालं की पुन्हा जाग झाल्यावर ते खोटं वाटत आठवण करून त्याची आठवण करत कशाची स्वप्नाची आठवण होती आणि ते आता नाही वाटत म्हणून ते खोटं वाटत आणि विचार केला साधू संत हे बी खोट आहे हे का खोटा नाही का याला हे सगळे जाळीत नाहीत का आपण हा मग खोट आहे हे बी काय तवा नाही हे आता नाही पण हे बी तवा नाही हा म्हणजे ते थोडा वेळ आता नाही पण हे तर आहे ना पहिल्यावानी नाही पहिल्यावानी हे काय धसकाट्या एवढा मोठा होता का बाईच्या मांडीवर कपवटा इतकी अक्कल नाही का तुम्हाला मग तुम्हाला अशी अक्कल कधीतरी उजडत हे अक्कल साधू संत आपल्याला उजडून सांगतात की ज्याप्रमाणे स्वप्न खोटं ठरवता तुम्ही
तसं जागृती बी खोटं ठरवा ना नाही का नाही जमायचं कस काय जमत ते कस काय जमत जमलं का नाही अरे स्वप्न खोट ठरवायचं जमलं का नाही ज्याचे त्याला ज्याचे त्याला स्वप्न खोट आहे असं काय कळत नाही का कळत म्हणून साधू संत सांगते ते बी खोट ते बी खोट तुम्ही तिथं बी असा आणि इथं बी असा आणि झोपीत बी असा झोपेत नसला का हे नसतं आणि ते हे नसतं ते नसतं आणि तुम्ही नसता का मग झोपी गेलं कोण म्हणत तुम्हीच म्हणता मग हे बी खोट असं ओळखा याला खरं बांधून तुम्ही फसले म्हणून आपल्याला ते स्वप्न तर काही वाटत का काही वाटत नाही सुख झालं काय दुःख झालं काय स्वप्नात पण ते खोट आहे मग तुम्ही मनाला लावून घेता का तुम्हाला कोणी समजून सांगत का की स्वप्न खोट आहे असं समजवायची गरज आहे का तुम्हाला स्वप्न खोट आहे असं समजवायची तुम्हाला गरज आहे का नाही तुम्ही सांगा स्वप्न खोट ठरवायला तुम्हाला शाळेत घालावं लागतं का नाही आणि हे तर तुम्हाला माहित आहे कारण याला जाऊन हे काय खरं आहे का हे माणसं ह्या बाया त्या काय का आणि हे एवढं मोठं पिंड ब्रह्मांड खोट आहे म्हणून महाराज एकनाथ महाराज सांगतात पिंडी देह सिद्धी ब्रह्मांडे पिंडी देह सिद्धी ब्रह्मांडे ब्रह्मांड पसारा मग पिंडातलं खोट आहे हे झालं जागृती स्वप्नांची चुकते कोणाला नाही जागृती बी स्वप्न बी स्वप्न तर खोटाचे एवढं मोठं आज जागृती खोटीचे मासणार म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात झाला प्रेत रूप हे मुर्दा आहे का मास्तर आहे आणि कधी समजा मास्तर आहे पहिल्यासारखा मास्तर राहिला का पहिल्यानं नोकऱ्याला लागला होता तेव्हा कसा होता बघत बायकोचा आणि आता काय काय याला पोरं बी झाले पोरी बी झाले जावई बी आले हे खोट नवीनच आलं हे उपटून घ्या उठला की सुटला पहिलं कुठे गेलं ते गेलं कोणाला कसं तरी गेलं
आणि हे कुठून आलं म्हणजे हे बी आलं पण तेच आहे ते कुठे ते इतकंच होत आणि हे तर एवढं मोठं आहे ते बगर कॅसाव आलं होतं आणि काळ्या कॅसावालं राहिलं आणि पांढऱ्या कॅसावालं पुन्हा मासनात नेलं ते खरं आहे का नाही मग तुकाराम महाराज म्हणते तुम्ही बाबा खरं आहे का हे पहिल्यानं होत्या का नाही म्हणलं तेच कुठे आहे तुला काय लाज वाटते का आकलेला हे तेच आहे का इतक्या केसावालं झिपऱ्यान हे तेच आहे का एवढं मोठं डगडं घातलेलं हे नवीन हे डगडं तर म्हणून साधू संत सांगते की हे खरं नाही म्हणजे खरं नाही म्हणजे कहा ओळखा आता ओळखा का नाही का पाहा का खरं पाहा खरं पाहा का खोटं ओळखा खोटं ओळखा आपण काय करतो खरं पहा पण खरं नसतं मग कमून राहून देत त्याला कोणी बी असो बर बी असो की बुवा बी असो त्याला नेऊन जातेच कधी इतकं भेटे की त्याला गगेच्या पाण्यात नेऊन टाकते सगळं मिळून सावलीचे गपचूप जसे काय सुटते सगळे खातो बी नाही तर पेट बी नाही आणि रडके तोंड घेऊन मजा नाही आणि कोणी त्याला बोलत नाही जसे काय चोट्या धरून आले म्हणून एकनाथ महाराज सांगतात की पिंडी होते ती ब्रह्मांडी पसारा हो मोठा पण खोटा आहे आणि तुम्ही खरे सगळा कुठं काय आलं हे शोक आणि मन कसं आहे मासा साधी याच्यासारखं नाही तुम्हाला मन आहे का नाही पण याच्यासारखं आहे का आता आत्ता नाही आता तुम्हाला मन आहे सगळ्याला नाही का मग जाणं नाही का उगवत करायला का शेती उगवत खाण्याला कांद्याचे काय ह्या इकडं लांब गंज टाकायचे कारण वास येतो गाद्याचा काय आणि ते गाद्याची शिवाय होत नाही तुम्हाला गाद्या रेते ना पैसे बी होते तर कांदे बी खाता नाही मग त्या रीतीने हे खोट आहे आणि याच्या वासना ठेवू नका याच बी ठेवू नका तुमच्या जवळ बीज बाजूनी केलेला संसार खरा नाही आणि याला आपण काय करायलो खरं म्हणायला कुठं मतदान करायला मतदान पैसे घेऊन वा रे वा काय इमानदार रे बापाई तुम्ही जाणता की नाही नुसतं जाणता ओळखतावी जनावर जाणते पण सगळे जाणते आणि जड जाणीच नाही जड जाणत का दगड बर्फ नाही जाणी अग्नी
बरं आणि जिवंत आहे का उजेड दिसायला लागला म्हणजे उजेड दिसायला तर उजेडात हागत नाहीत का मुठ हा काय काय होत नाही उजेडात उजेडात असाच आत्म्याचा परमात्म्याचा उजेड आहे तिथं काहीच नाही जागृती बी नाही स्वप्न बी नाही पण आहे कारण तो उजेड आता खोट त्या नादी लागला कोण लागलं नादी कशाच्या उजेड नादी लागला कोणाच्या या खोट्या नाक कशी डोळे कशी रंग कसा राख कशी मग अशा रीतीने हा संसार विखोट आहे आणि तुम्ही खऱ्याचे खरे का हे मरे तुम्ही मरे आहेत का खऱ्याचे खरे आणि कशाच्या नादी लागले कोण नादी लागले खरं नादी लागलं कशाच्या कसे खोट आहे का खोटच बोलून चालून खोट म्हणतो जाळून टाकलं लांब नेऊन लगे गावात जाळला का कुठे जाळलं वेगळी जागा केली आता सरकार बांधून द्यायला घर त्याला जर पण मी लागत नाही आता नुसतं चार याला जागेवर नाही आता तर कसं आहे आता तर पहिलं होत गौरे असं पण यानं डाळीच होते ना आता कशानं घरात विजेनं स्वयंपाक करायला लागलो आता लागलो कशानं तो कडा इतकं कामाला कळत नाही का पहिलं करतो तर आता कसं पण बरंच जे दिसे ते नाटे नाते ते पुनरपी हे कायमच जैसे काय परिभ्रमेगा याला बी येतं बर काय हे साधू संतांना शिकवलेलं आहे आणि आपण ध्यानात ठेवलेलं कोणतं त्या गावातल्या बाया जमा झाल्या घुगऱ्या खाल्ल्या तुम्हाला नाव ऐका तुमचं कसं झालं तुमचं नाव काय त्या मड्याचं नाव काय यप्पा खोट आहे का खरं हिशोबान आहे का कसं सगळ्याचे नाव कसे हिशोबान आणि आपण काय करायलो खरे बघून देव खराय का हे खरंय आणि हे महाराज लोकाला कळत का तुम्हाला बी कळत तुम्हाला बी कळत कारण तुम्ही मनुष्य तुम्हाला तरी का कळत मनुष्य देह तुम्हाला आता तुम्हाला टीव्ही मध्ये दिसत आणि रेडिओ मध्ये फक्त ऐकू येत टीव्ही मध्ये ऐकू येणं महत्वाची गोष्ट राहिली तर नाही काहीच्या काही पिरवायला म्हणून ओळखा तुम्ही हे जरी बदलायला लागलं ना पहिलं वेगळं होतं आता वेगळं यंत्र बी बोलाय म्हणून जाणायला कोण बरं तुम्ही एखादं यंत्र नवीन निघालं का आता ते ज्या यंत्रामध्ये जाणणार आहे
रेडिओ बी ऐकू टीव्ही मध्ये दिसत पण कळून का कळत म्हणून ह्या सगळ्या बाया करत्या जिथं हे करणारी पाहत्यात हाय का नाही का तुम्ही लेकरू झाले का तुम्हाला मग तुम्ही ठेवले का काही मेले तुम्ही ठेवीतच नाही त्या नाटाला बोट लावतात हवा चालली असली तर ठेवलं पोचलं आणि मेलेलं असलं तर पुरून टाका नवऱ्याला सांगितलं त्याचा पुरलं त्यानं बी गमतीत पुरलं का नाही पुरलं तुम्ही पुरलं तुम्हाला पुरलं का स्वाद चालू होता त्या सगळ्या माणसानं एकाचा सुद्धा श्वास चालला होता काय रामने राजाने चालवला छत्रपती महाराज बर आणि तेव्हा म्हणून मिळाला म्हणजे त्याचा फोटो तर राजा नाही चांगला राजा होता त्याच्यात पाठ नाही परंतु भेला ना ठेव म्हणून कोणाच गाव नसतो देवाच देव आपल्याला तुम्हाला जगटोसा द्या तुम्ही जगाले का मरायले म्हणजे आम्ही जगायलो पण मरायलो देवी आणि रडायला लागले तुम्ही म्हणून साधू संत सांगते की तुम्ही रडू नका तुम्ही खरे खरे आणि तुम्ही कोणाचे कोण आहे म्हणले आम्ही मराठ्याचे आणि आम्ही कोणाचे भोसल्याचे आणि आम्ही कोणाचे कोणते असतात मराठी तुमचे कोण आहे सुरू वरचे ते नाहीत का सुरू आणि पुन्हा कोण कोण आहेत बरेच लोक आहेत ना सगळे मुरझाडच आहे जितके दिसते तितके मरेत का खरे सगळे मरेत नाही का बर का नाही आता हे इतके मोठे जमात झाले या बाया आणि हे माणसं बघ हे खरे आहेत का सगळे कसे आणि देव कसा आहे खरा आहे बनून तुकाराम महाराज म्हणते आपुला ठोले एक करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव विना देवा सुखानो देव विना देवा सुखानो देव विना देवा सुखानो तुम्हाला सुख पाहिजे ना का नाही का म्हणले आम्हाला नको सुख कोण म्हणत तुम्हाला नको का सुख का चालत पाहिजे का बोलत पाहिजे काय पाहिजे आणि बोलायच्या काय नादी लागले बोल वाटवा ना पण देवाचा नाद धरा देवाचा नाद धरा देवाचा नाद धरल्यावर एकाचा फार मुर्दा नाद तुम्हाला सुटत नाही तर काय म्हणजे माझ्या बायकोचं नावच नाही घेतलं हा अरे तू ही कशाची बायको त्याची कशाची बायको उगत काहीतरी चालत तव्हा खोटी होते की मग आपण तव्हा का शरीर कोणाचं खरं शरीर कोणाचंच खरं नाही आत्ता नाही का नंतर नाही मरणात न्याल्यावर खरं काय मरत 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 चाललं का पहिलं ते आणि आपण काय समजायला पहिले पहिले ते
इतका चांपणा देऊन शेपटीवाल्यासारखा मूर्खपणा कमून करायले चांगले पखावाले शेपटीवाले पाण्यावाले झाडे आणि पखावाले पक्षी शेपटीवाले बैल म्हशी गधे कुत्रे डुकरे हे काय ते आणि तुम्ही आखलीवाले आणि ते विचारतं नेट आणि तुम्ही विचारतं नेट पण तुम्ही आखलीवाले म्हणून तुम्ही धरणार पॅन्टी घातला काय केलं पॅन्टी काय सोडून आणि केस ठेवले टोप्या काढू त्या टोप्या त्या काय रांडा त्या बघ याच्या वाड्या काय म्हणते तर असे झाले म्हणून मनुष्य देहात अक्कल वापरा तुमच्या करता तुमची अक्कल तुमच्या करता म्हणून तुम्ही सगळे कोणी ओळखलं तर मी तर वासुदेव चाल म्हणणारे का चाल माझे काय त्याला कधीच म्हणता येईल मग हाय चांगले म्हणावं का नाही बरं बघ म्हणा बरं मी तो वासुदेव म्हणता म्हणते का त्याला काय झालं चाल म्हणजे म्हणणारे टाळकडी येत नाही टाळकडी येत का टाळकडी म्हणजे टाळून जाणार हे बी येत का मिशेल वाले तो बाहेर केला टाळकरी ठेवले तर टाळकरी म्हणजे काय ज्याच्या टाळानं देव सुद्धा दंग ज्याच्या वाजवण्यानं देव सुद्धा दंग होतो माणूस तर दंग होतोच कशानं रे त्याला काय लागलं माणसाला दंग व्हायला टाळून मृदंगच पाहिजे का ते कशानं निधन नव्हतं येणं वगैरे म्हणून मनुष्य देहात आले तो देवाचं भजन करायचं म्हणून मनुष्य देह तुम्हाला मिळाला म्हणून सिद्धी मिळू नका सिद्धीला विपिसे कोण दया पुसे बेंदाडे बदक नाही तर का
माणसाला का बदल्या आपले ते बदकाला खायला असले बदल काय खाते कच्यात्तर राघाऊ त्याला दूध आणि पाण्याचं मिसळ दिलं तर तो दूधच घेतो पाणी पडू देतो माहिती आहे राधा कशाला म्हणते बदका सारखाच असतो पण बदका सारखं पेंदाडा तोंड खुपशीत नसतो काय दिसायला कसा असतो बदका सारखाच असतो आणि नादी पेंदाडाच्या लागत नाही कोण राधा कसा असतो जरी समजा दूध दिलं आणि पाणी टाकून दिलं पाणी पडू द्यायचं दूधच घेतो देवच घेतो आणि जड बी घेत नाही जीव बी घेत नाही आणि काय घेतो देव कारण ते मरतच नाही अमृत रूपात म्हणून अशा प्रकारचं मनुष्य देहातल्या जीवानं काय करा आपण देव आहोत आपण जाणतो ना ज्याचे आपण जाणतो त्याचे आपण काही हे नाही विद्युत शक्तीने उजेड पडला का चालत ठेवणं पडला आहे का बलना पडला बसला उजेडे का ठेवता का आवाज मोठा व्हायला लागला तर ह्याचा का याचा का याचा विद्युतचा एकच विद्युतचा उजेड पडायला एकच विद्युतचा आवाज मोठा व्हायला ध्वनी बी मोठा व्हायला आणि रूपी दिसायला पण ते येणार हे रूप तर याला काय कळत या रूपाला आणि या शब्दाला काय कळत मग त्या विद्युतसाठी काय कळत नाही आणि तुम्हाला तुम्ही भाजलेत का नाही म्हणून तर तुम्ही बैल टाकून घ्यायचे आणि ते आपल्याला घेतलं का नाही कारण त्याला चारा लागत नाही पाणी लागत नाही काही लागत नाही आहे का नाही मजाच आहे का नाही मरायची कशाची मजा आहे फार उत्सव जवळ होतो लग्नात आणि आता लग्न पाहो करून मरून तर पाहना उगत कांदा खाले आणि पोरीन पोराचे लग्न पहा करून तिच्या अवघड व्हायला लागलं त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यात सांगायचं की आता बायका भेटतात का पहिल्यानंच मारून टाकल्या ऑपरेशन करून ऑपरेशन करून गर्भ पाडून पोरीचे नाही का पावले तुमच्या शहाण्या डॉक्टर याच्यासाठी डॉक्टरची शिकले होय तुम्ही MBBS अरे बाप्पो किती शिकले म्हणजे MBBS कशाला रे म्हणजे गर्भ पाडायला मग पैसे खूप भेटले मग ह्या समस्या निर्माण होतात आता काय करा भेटवा एकमेकाला बांधायला चाकरी नाही बघा आपण खूप चाली म्हणत होते पहिली आता कोणत्या चाली चालली कोणाला सोचायची द्यायला माहिती तिथे दुसऱ्या त्या चाली शिकवतेत का
म्हणून मनुष्य ध्यान भजन करायचं शिकवा विठ्ठला. सारा सारा विचार तेव्हा नाही करा उठाऊन नाम धरा कंठी विठो म्हणा. सारा सार विचार करावो ठाऊके. 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 नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. तुम्ही शहाणे कारण का? कारण तुम्हाला खरं खोट कळत खोट सुटत नाही. खरं खोट कळत तुम्हाला आणि खोट खरं मानल्याशिवाय सुटत नाही. म्हणून काय करा? देव खरा आणि बाकीचं सगळं खोट आहे. दिसत तसं नसतं म्हणून देव फक्त हे तुम्हाला मी माहिती का नाही माहिती का? जसं दिसत तसं नसतं म्हणून देव फक्त हे तुम्हाला माहित नाही का? माहित तुम्हाला माहित आहे. तुमच्या बापाला माहित आहे. तुमच्या आज्याला माहित आहे. तुमच्या पंद्याला बी माहित आहे. छक्क्याला बी माहित आहे. सत्याला त्याला सगळ्याला माहित. ही परंपरात आलेली वक्ती आणि नक्ती कशी वक्ती नक्ती. त्या परंपरेने तुम्ही चालले ना गाडी वाटाना का दुसऱ्या वाट पाड्या का तुम्ही त्याच्यावर वाट पाड्या. तर अशा रीतीनं साधू संत सांगते सारा सार विचार करा उठाव. सारा विचार करावो ठाऊके. सारा सार विचार करावो ठाऊके. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. याचा चिंतने निर्जल संकट. तयाच्या चिंतने निर्जल संकट. मायाच्या चिंतने निर्जल संकट. तयाच्या चिंतने निर्जल संकट. तारा दुर्गंध भवा सिंधू. तारा दुर्गंध भवा सिंधू. तारा दुर्गंध भवा सिंधू. प्रत्येच्या मनात काय आहे तर जन्म घेण्याचा समुद्र आहे. मग त्याचे चिंतन केलं. चिंतन करता येतं तुम्हाला. मला पोरं झाले पोरी झाले नाही. कोणी म्हणतो मला पोरी झाल्या पोरं झाले नाही. मग कसं करावं? म्हणजे काय करायचं? मरायचं काय करायचं? पोरं झाले तरी मरणार आहे आणि पोरी झाले तरी ते काय आपल्याला आवडत नाही. आपल्याला आवडतं जिथं राहावं आणि म्हणून जे मरत आलं ते कसं वाटायला जिथं ते चालतात ते कालचं याची काळे केस होते पांढरे केस काय द्यायचे म्हणजे बदलायला. संसार बदलत असतो का पहिल्यासारखा तर झाड बदलत असत. रोप होत. रोप झाल्यावर झाड होत. झाड झाल्यावर त्याचं सत्पण बी होत आणि ते जळून बी जात. लाकडं बी होते जळून जात
असा कोणताही पदार्थ असा दिसणारा आहे, पदार्थ दिसणार आहे आणि डोळा बी दिसणार, डोळा बी गेला म्हणले. मग मी वावत काय सुधारणा आता. पदार्थ बी नाही, डोळा बी नाही, मन बी नाही, मग हे बी राहत नाही. मग असं हे वासना धरत खूप अनेक वासना आणि त्या देवाला म्हणावया, ते देवा आता मला तू माझं मन आवडत नाही, माझं मन तुझ्याकडे ठेवलं म्हणून माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, म्हणा म्हणा माझे चित्त तुझे पायी, देवाला म्हणा म्हणजे देवाला मनातून म्हणा. तुम्हाला मनातून बी म्हणता येत आहे का नाही? मनातल्या मनात तुम्ही इच्छा करता म्हणून देवाला म्हणा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करीगा काय तूच कर. धरोनिया बाई या संसाराच्या लक्ष चौरीशीच्या फेऱ्यातून आम्हाला तास तू, कारण ताकद कोणाचे आणि आमच्यात ती ताकद आहे पण कामी येत नाही. आम्ही हक्कून गेलो, आम्हाला जमत ना, आम्हाला म्हणता आम्हाला आम्ही आता इस्त्री केली कळा. एका बाळा पटका पाडतो का आम्ही? पाळता येणार पाळता येणार, त्याच्यापेक्षा पैसे देऊन पैसे नाकावर टाकून इस्त्री करून घेतो. काय आहे का नाही? आम्हाला हजामती करता येईना का? नाही आले तर नाही आले, पैसे येतात मग काय बेशर्म आहे का नाही? काय करता येतं आपल्याला? नख तरी काढता येतात का? कमी करता येत नाही, तर हजामती बी करता येत आणि पैसे तर पाहतो त्याच्या किती घ्यायला. आमचा धंदा का कमी समजा येते का? बघा अशा रीतीनं संसारात सगळं खोटं बोलते, काहीच खरं नाही. भजन इतकं चांगलं काहीच नाही. म्हणून त्या रामानं त्या शबरीचे बोर उष्टे खाल्ले, लक्ष्मणानं खाल्ले का? मग तो जातीवंत होता कोण? असली खानदानचा तो होता तो कोण? लक्ष्मण. आणि राम अवतार घ्यायला रामानं काय केलं? त्या अवतार घेणाऱ्या माय बापाला मागच्या जन्मात तपस्याने करायचा. कृष्णाचा सुद्धा अवतार घेणाऱ्या त्या कृष्णाला वसुदेवाला देवकीला मागच्या जन्मात देवाचे उपवास करावं लागले. तेव्हा बळत देव त्याच्या पोटाला अवतीर्ण झाला. लहानपणीची 8 वर्षाचा झाला. बरे जादू करायला लागला गाड्या. त्याला कृष्णाला काय मग अशा रीतीनं अवतार येत होता आपल्या माणसा करता. त्यात न उद्या हे वाटावर येते आणि देवाचं भजन करते.
हे मुर्दार संसाराचे पैसे कमीत बसत नाही, पुण्य बी करीत बसत नाही. ते एक चांगलं काम करते ती आत्म्याका करता, परंतु देवाला अर्पण पुण्य करू नाही का करी जाऊ आणि कोणाला अर्पण करी जाऊ देवाला. पुण्य करा त्यामध्ये कोणतं करा. अरे कोणतं काय करायचं, तुमच्या पोटा करता धंदा करावा लागतो तुम्हाला. मग सदन कसा काय करीत मास विकत सदन करा. सदन कसया विकुला गे मासो कसया विकुला गे मासो कसया विकुला मारा सावक्या सकुला गे सावता बाळ्याला भाजीच खुरपाय लागलो. कोण देव काय येडे भाजीत का रोज भेटतो. कशाच रोजन गोदाला इतकुशी भाजी देते, पुन्हा रोजन तर येते देते का दादा. आणि त्या सदन कसाया भाजी विकत होता किंवा कोणी भाजी खुरतो. सावता बारात काय करीत होते ते माळी भाज्या पिज्या लावित होते. म्हणून या करता देह निर्वाह करता काही बी करा, परंतु देवा करता करा. आसोनी संसारी तुमचा व्यवहार करा, पण व्यवहार वाढवून मुर्दार व्यवहार वाढून काय होणार आहे. तुम्ही जरी पैसा जमावला तर श्रीमंत होतात गावातले पाटील, आणि मग तुमच्या मावतीला लय मोठे येते. दिवसाला मी खायला लोक खूप देते, कारण पाटलाची बर का कोणाची त्याला आला आणि यायला आला, यायला वाटलं अन्न आहे त्याला कुठं काय करते अन्न बरोबर वा रे वा. म्हणून या करता देवा करता देव आहे. कशामुळं? अरे तुम्ही जिथे बसले त्याच्यामुळं, नाही तर बसवावं लागलं असं जाळून टाकावं लागलं. खरं काय तुमच्या बापाचं आहे, तुमचे वडील असे वडिलाचे वडील वडिलाचे वडील आहेत का? वडिलाचे वडील वारले ना का वारले दे ना. वारले म्हणते, वारले ते वारले आपण वारू दे. सगळं घरानं असं कस काय झालं. म्हणून देवाचं नाव घ्या, कारण देव खरा आहे. कारण देव कसा होऊन खरा, पण तुम्ही मरत नाहीत. म्हणून कशाहून खरा देव, तुम्ही मरत नाही. बोल तू का म्हणून मरा ना. म्हणजे वा माझ्या ताकद आहे म्हणून मी रोज दूध खातो, दूध पितो, व्यायाम करतो. पुन्हा दवाखान्यात कशाला लागतो म्हणजे आता होतच नाही तर काय करायचं. म्हणून साधू संत सांगते की देवाचं नाव घ्या आणि तुमचं मन खूप निर्मळ होईल, की तुम्हाला आता असलेला देव कळत नाही. पण देवाशिवाय काहीच होत नाही इतकं तर कळत ना. म्हणून सगळ्याला देवाचं ज्ञान आहे, आणि म्हणून तो व्यवहारात बुद्धीचा वापर करा.
पण बुद्धीचा वापर तुम्ही आपल्या करता करा. तुम्ही तुमच्या बुद्धीचा तुमच्या करता उपयोग करा. तुमच्या बुद्धीचा तुमच्या अकलीचा. म्हणून साधू संत सांगतात की तुमच्या अकलीचा त्याच्या दयाच्या चिंतने निर्लेप संकट कायाच्या चिंतने निर्शेल म्हणजे संसारातून पार पडतात. कारण देवाचं चिंतन केल्यावर काय होईल? तुमचं मन गढूळ आहे तर निश्चळ होईल. आणि निश्चळ झाल्यावर काय होईल की तुम्ही देव मी तर वासुदेव वासुदेव कधीतो फेरा वाडियात बाहेर दारा. तुम्ही काहीतरी दान पुण्य करा म्हणजे तुमचे चांगले कर्म करा. आणि चांगले कर्म कोणाला अर्पण करा? देवाला. नाही तर तुम्ही तुम्हाला स्वाहा 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 तुम्ही तुम्हाला अर्पण करता पुढं कामी येण्यासाठी. तसं करू नका. स्वर्गाला जाण्यासाठी स्वर्गाला जाणे ते काय स्वर्गातले आम्हाला सुद्धा पुण्य करून गेलेले ते म्हणते देवा आम्हाला माणूस देह द्या. ते म्हणते आधीच का म्हणून पुण्य केलं तो म्हणले तुला इच्छा केली म्हणून देवाला इच्छा करून तुम्ही पुण्य करू नका आणि पाप तर करूच नका. पण तुम्हाला जसं येतं तसं देवाला अर्पण करा. काही का होईना. कोणाला अर्पण करा? हाजेमाती का करीना पण कोणाला अर्पण करा? देवाला. मग तुम्ही कोणाला अर्पण करता? आता तुमची तुम्हाला वाईट आहे म्हणून साधू संत आपल्याला सांगतात कोणाच्याच नादी लागू नका. तुम्ही कोणाच्या नादी लागा? देवाच्या. मग असली तर राजाची मुलगी मीरा कोण होती? मीराबाई. बाई सुद्धा कोणाच्या नादी लागली? तिच्या बापानं तिला चांगला नवरा आणला. राखीव जे राजा होता ते म्हणे की हे राजा द्याला तुला. तू कृष्णाच्या काय नादी लागली? ते म्हणे एक बार झालं की झालं. कोण म्हणली? तरी राजाचे कृष्ण म्हणले पहिल्या जमान्यात देव दिसत होता म्हणजे आता तर काही देव दिसना. म्हणजे मी बी मला मग ते घरचे तिचा बाप म्हणला की तू त्या देवाची नाच सोडून दे. तुला आपल्या रातीतला रात घराण्यातला मी तुला नवरा आणून देतो. ते म्हणले मला मी एक भारत केला. कोण? मग मीराबाई पागल झाली. बन के जोगन चली महलों में पली. मीरा कशी होती? बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी.
अशी मीरा राणी होती ती वेळी झाली. अरे आता त्याला येत नाही, तुम्हाला येत नाही म्हणून त्याला म्हणतात. त्याला कुठे येत त्याला बी येत पण नाराज झाले कोण? नाही नाराज झाले. म्हणा येतात. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुलगारे लगे हुए सजी मेरे परी. तर मीराबाई पागल झाली होती कोणा करता. आणि कोणी कोणी तुमच्या गावात पागल होत असत नाही एकमेकाच. तुम्हाला माहित असेल आहे की नाही? नाही तुम्ही नसता पागल झाल्या म्हणून तरी झाले. पण कधी तुम्ही कधीतरी पागल झाले का नाही मला माहित आहे. मी पागल झालो पण पुन्हा सुधारलो. तर त्याच्या करता देवामुळं पागल व्हावं. आणि देवामुळं पागल झाल्यामुळं काय होतं, माणूस मन सुधरत असत आणि मन निवळत असत. आणि मन निवळलं की मी देवान हे म्हणाय तस एवढं लागलेलं माणूस सावलेला माझं मन. आणि एवढं बसलेलं माणूस हे जाऊ दे त्याला काय वजन आहे का? तिला वजन नाही का नाही कळत माणसा. आणि तिला भूक बी लागत नाही, ताण बी लागत नाही, काहीच नाही तिला. कोणला का दिसत नाही. हे बी हळूहळू तसंच होत असते. आणि मसनात जवळ काहीच म्हणत नाही. वाटले टाका की तसं जाळा की चाटणं मारा विद्युत चाटणं बी मत जळतात. म्हणून या करता मनुष्य देहात आलेल्या जीवानं कळत आपल्याला. मग आपण कोणाचे? देवाचे. देवाचे. कोण कोण? आपण सगळे कोणाचे? आपण देवाचे आहोत हे आपल्याला ओळखू येत. आपण कोणाचे? सोळांच्याचे का? देवा तुमचा सोय राहील. ते मग तो असा बेमान निघाला कधी ते म्हणून तुम्ही सोळांकेचाच नाही. कोणाचा नाही? सोळंक्याचा नाही का? नाही. तर शरीर कोणाचं आहे आणि मी कोणाचा आहे? देवाचा आहे. देव माझा मी देवा, देव माझा मी देवाचा, माझा मी देवाचा, इथं माझी नोट देवाचा, इथं माझी सत सेवा, देवा माझा मी देवाचा, देवा माझा मी देवाचा, देव माझा मी मी कोणाचा आहे मग? देवाचा. का? मला कळत आहे. मला डोळ्यानं कळत, नाकानं कळत, जिभेनं कळत, वेगळं वेगळं. डोळ्यानं रूप कळत आणि कानानं आवाज कळतो आणि नाकानं वास कळतो. कांद्याचा कसा असतो आणि पुन्हा उत्पत्तीचा कसा असतो. लय मोठे वास आहे. पण कशानं खालते? कानाजवळ न्यावं. ज्ञानेश्वर महाराजानं मुद्दाम सांगितलं की करोनी रस सोयी बरही. स्वयंपाक चांगला करा पोटाला बांधा.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हाय का नाही करोनी रस होय बरली मध्ये भजे करा पुन्हा पानं बी तळा लय मोठे काय काय करा पण पोटी केली वांधावी आम्ही काय मागत का आम्ही जे बेव टाकू बापा पत्नीला बसून पुन्हा ते का पत्तरवाळ्या टाकू वाढू उदबत्त्या लावू हे सगळं करू परंतु आम्ही पोटाला बांधणार नाही आम्हाला वळले लागले पोटाला बांधायला आपण बांधतो का पोटाला एक एक तुकडा 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 टेस्ट का त्या तुकड्यावर टाकते मग ह्या कातड्याच्या तुकड्यावर बांधतो का हे बी कशा तुकडा कशाचा तुकडा मग इथंच कम ठेवतो आणि इथंच कमून ऐकतो इथंच कसून वास घेतो हे वेगळे वेगळे तुकडे आणि ह्या वेगळ्या वेगळ्या तुकड्यातून शब्द स्पर्श रूप रस गंध असं आम्ही जाणतो आणि पण पुन्हा मना चिंतन चिंतन करीत बसतो की आमचं पहिलं घर कसं होतं म्हातारी कशी होती आजी कशी होती आणि बायको कशी आहे दोन्ही कशी आहे जावाई कसा हे चिंतन करतो मनात आपण चिंतन करतो आणि मरतो मरतो असं वाट मरत नसतो जीवन देखे मरण जीव आहे ते मृदंग वाजायला ते टाळ वाजायला आणि ते बसील याला मड्याला मग असा जीव आहे जीव दिसत नाही आणि त्याला कळत आणि तो करतो नाडी लागल्यावर नाही तो देव फार चांगला आहे देव त्या देवाचा अंश आहे देव देवानं सुद्धा म्हणलेलं आहे भगवद्गीतेमध्ये ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः म्हणजे असं कोणी म्हणलं देवा कारण तेव्हा म्हणला हे माझा अंश आहे कोण कबूल करतो तुम्हाला देव म्हणतो का तू वार खात आहे नाही तो मागाचा आहे का मुसलमानाचा आहे कोणाचा आहे बाधा आहे कोणता जीव म्हणजे रडकाला अरे राडका असो की चालका इकडे काय बी बरळते लोक ते काय खरं नाही मी सांगतो हा जीव माझा आहे आणि देव माझी सावली त्या कोणाचा आहे देवाचा देवाशिवाय देव नाही देवाशिवाय जीव नाही
आणि देवाशिवाय कोणी म्हणलं मी देव येतो बरं देव मी देवाशिवाय नाही. तसं तुम्हाला माहित आहे की कोणता बी गुडगुडा पाण्याशिवाय नाही. कोणती बी लाट पाण्याशिवाय नाही. का पाण्याशिवाय नाही आणि कोणता बी तर पाण्याशिवाय नाही. पाण्याशिवाय. तस सगळ्या सृष्टीतला एखादा कण सुद्धा देवाशिवाय नाही. असं साधू संतांच्या बोलण्यानं जरा मन निवळत आणि मग मन निवळल्यावर त्याला असं लक्षात येतं की मी देवच आहे दुसरा नाही असं त्याला हिंमत येते. आखरी नाही तर ते विनाकर कातडत नाही नाक चांगले जरा जरा पाणी आणि मसनाची काळे असं त्याचं होऊन जातं काहीच्या काळात. मग कोणाला सांगते कोणाला सांगण्याचा म्हणून या करता त्यानं देवाचा नाद आतापासून धरला. मनुष्य देहात तर चांगले त्याचं कल्याण आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे टिकते. जीवानं कोणाला शरण जावं त्या देवाला आपल्या धर्मामध्ये शिव म्हणतात. म्हणून तुम्ही भिवून ते मंदिर बांधलं आणि त्याची भक्ती करता का? पण असं सणावाराला शिवरात्री आहे काही. शिवरात्री म्हणजे ज्या रात्रीच म्हणजे शिवाचं स्मरण करायचं असतं. म्हणजे शिव म्हणजे तुम्ही ते मन एक हरी आत्मा शिव शिव सम एक हरि आत्मा शिव शिव सम एक हरि आत्मा शिव शिव सम एक हरि आत्मा शिव शिव सम वाया दुर्गमा नगाली मन वाया दुर्गमा नगाली मन वाया दुर्गमा नगाली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला सांगितलं की तुम्ही विष्णूत शिवात बी फरक करू नका आणि जीवात बी फरक करू नका. सगळे जीव देव गे देव शिव गे देव शिवा गे देव शिव गे देव कोटा नागरी संदेह 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 कोटा नागरी संदेह. वास्तविक जीव देव आहे. खरोखर कोण आहे देव? जीव देव आहे. परंतु म्हणजे त्याला कामून वाटत नाही. मग त्याला ऐकू फालतू गोष्टी ऐकत होते. माईचं ऐकत, बापाचं ऐकत, भावाचं ऐकत, मेवण्याचं ऐकत, कोणाचं बी ऐकत राहत. आणि साधू संत सांगतात की तू त्यांचं ऐक. मग ते सांगतात की देव आहे. आणि ते तू काय मास केस फिकऱ्या नाही. आणि त्याच्या काय नादी लागला केसाच्या. तू शहाणा माणूस आहे असं कधी जाऊ नये. कसं म्हणजे येड्यावानी म्हणजे येड्यासारखं खाऊ का? म्हणजे येड्याच ऐकतो नाही. कोणाचं ऐकत? साधू संतांचं ऐकत जावं. कारण त्याचं कल्याण झालेलं आहे. कोणाचं? साधू संत. मग आपलं बी काय होईल? कल्याण होईल. कल्याण होईल. मग त्यांचे ऐकलं की आपलं कल्याण. त्याप्रमाणे आपण वागलं. आपण देवाचा नाद धरला तर काय होईल? वाटुळ होईल, रागुळ होईल का? सत्यानाश होईल का? बिबोड होईल का? मग अशा रीतीनं कोणाचं ऐकता त्याप्रमाणे वागत. मग त्याचं वागणं कसं असतं?
सोपं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणते एक काय म्हणतात ज्ञानदेवा मौन जप माळा अंतरी. आपले आता लोकाला वाटतं हे काही बोलत नाही काही नाही कशी बसत येड्यावर दखरे काय राहिलं का ते देवाचं नाव घेत पण सांगत नाही तर लय माणसात मी इतकं देवाचं नाव घेत फलान झालं इतके उपवास केले अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. त्याला काय सत्कर्म केलं त्या बोला चांगला वाटतो चांगला वाटतो सांगू नये कोणला देवाचं नाव घेतलं तर गुपचूप जसं चोरी केल्या सांगन का नाही कधी सांगत मी चोरी केली जरी केली असली ते सांगत असतो का ठेव. तस ज्ञानेश्वर महाराज देवाचं नाव घेते ते म्हणते ज्ञानदेवा मौन बोलतच नाही धरून या मौन ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी माळ अंतरी धरून हरी 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 तुम्ही म्हणारे हरे हरे तुम्ही म्हणारे हरे हरे तुम्ही म्हणारे हरे हरे तुम्ही म्हणारे हे माया जाळ तुटती हे माया जाळ माया जाळ तुटती. म्हणून मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवानं संसार करावा. संसार करतो सोडित तर नाही त्याच्या बापाला आणि त्याच्या बापाला संसार सोडावाच लागतो. रोज सोडितो. बाळपणा सोडला का नाही तारुण्य सोडलं का नाही स्वप्न सोडलं का नाही जागृती सोडली का नाही काय सोडलं का नाही काय धरून बसे काही जरी धरसोड केली असली तरी चैतन्य धरून येते. बाळपणी मी त्याला कळत होतो मग माईनं पूर्ण नाही. आपल्याला माईने काम नाही तवा पूर्ण आपल्याला कळत आपल्याला न कळून तिनं पुरलं नाही हे ठीक आहे. परंतु आपल्याला तिनं पुरलं असत आपण काय केलं असत हवा छोटे छोटे हातों से क्या किया होता आपल्या आपली काय ताकद होती तेव्हा ताकद बी चालत नव्हती बोलता बी येत नव्हतं इतकं काहीतरी उलटा होता बोळा विचाराचा बोळा शरीर विचाराचे तुम्ही उपयोग केला कोणा करता तुमच्या करता तुम्ही देव आहात हे कळत तुम्हाला कुठं कळत आता कुठं ऐकायले तुम्ही हे ऐकायले का म्हणजे कपडे ऐकायले का मग काय कातड
मग कोण ऐकायचं मनात हा ते दिसत नाही आणि तू चमडा धरून बसला चमडा नाही कपडा नाही आणि केस नाही काका कोणाला काका नाही चमडा नाही केस नाही चिरबुट आमचे गुरुजी असं बोलत होते मग खरं नाही का ते हे प्रिया का बाल त्या आता कोणी शाळा शिकवायला लागले बघ त्याला ते केस असे असे कधी 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 ऐका सगळं माहिती आपण काय चालव यायचं पुढं पैसे मी भेटले जाऊ द्या काय करायचं ते द्याले तर हे द्याले तर आपल्याला काय करायचं मनात भेटणे त्यात पाहिजे म्हणून लक्षात घ्या की देवाचं नाव सांग आणि काही सांगाय देवाचं नाव आणि देव तर तुम्हीच आहे देव कोण आहे तुम्ही कारण तुम्हाला कळत आकाश कोणला कळत आणि आकाशातला चंद्र कोणला कळत वेगळं म्हणतात आकाश वेगळं चंद्र आणि सूर्य आणि ढग झाडाचा पाला आणि झाडाच्या फांद्या आणि झाडाची काय असतं ते आणि त्याची मुळं वेगळे इतके वेगळे वेगळे आहेत पण त्याला आणि तुमचे हातन पायन डोकन धडण पोटन पाटण केसन माग हे सगळ्याला कळत नाही आणि ह्याला कळत नाही हे तुम्हाला कळत पण तुम्ही ओळखीत नाही तुम्हाला याच्यात नादी लागतात म्हणून साधू संत काय सांगते की देवाच्या नादी लागा देवामुळं तुम्ही जिथे कोण कोण आज कोणतं काय खाल्लं पोळ्या खाल्ल्या जिलबी खाल्ली हो खाल्ली परंतु त्याच्यामुळं तुम्हाला हे वाढ तुम्ही जे लागले तर तुमच्या मनात तुम्हाला मन आहे त्यांना तुम्हाला मन आहे मनात मनाची ओळख आहे का कपड्याची कशा दार्याची बायकोची का पोरायची कोणाचे देवाची तर नाहीच नाही आणि देवामुळं तुमचा श्वास चालू आहे नाही तर तवाट पडलं आता श्वास कोणामुळं चालू आहे देवामुळं नाही का घरातल्या कोणत्या माणसं सगळ्यांनी मिळून चालवला का एका मिनिटामध्ये किती श्वास चालतो 15 मिनिट 15 श्वासाच्या खाद्यावर तुमचं हे मोडे किती श्वासाच्या खाद्यावर ते का स्वतंत्र आहे का ते 15 श्वास चालू आणि ते चालवणारा कोण आहे देव आहे चाले हे शरीर कोणाचे असते हे शरीर कोणाचे आणि हे शरीर कोणाचे असते हे शरीर कोणाचे कोण बोलविते हरी विनो कोण बोलविते हरी कोण बोलविते हरी हे कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण
म्हणजे देवाचं भजन करा म्हणून तुम्हाला देवाचं भजन करण्याकरता आणि या धिंगाण्यातून वर होण्याकरता काय सांगितलं की तुमचं कल्याण तुम्ही करू घे, नाही तर खेटर खायचं सुटायचं नाही का, नाही तर तुम्हाला गर्भवासाचे जन्म मरणाची नरक काय जन्म मरणाची विसरलो चिंता जन्म मरणाची विसरलो चिंता माझ्या अनंत माय मग तुमच्या आई बापाचा तिरस्कार करू नका, त्यांची सेवा करा. तुमच्या नाही तर बायका पोराचं प्रेम करा, आई बापाला दुःख द्या, आई बापाला सुख द्या. का मग? कारण तुम्हाला आई बापामुळं शरीर पोषण झालं, हे वास्तव आहे. तुमचं शरीर पोषण कामून झालं आई बापामुळं, नाही तर तुम्हाला तुमचं शरीर पोसता आलं असतं का? मग आई बापाची सेवा करायचा आणि त्याच्यानं बी मन निर्मळ होत असत. आणि आई बापाला आणि तुम्हाला श्वासा लावणारा देव आहे, त्याची सेवा करा आणि तुम्ही मुख्य देवाचे चिंतन करा. कारण असा योग आलेला आहे, सगळ्यांना देवाची सेवा करण्याचा योग आलेला आहे. ते कोणाला बी करता येत, असं काही नाही की याला नाही करता येत त्याला सकळात येते. कलियुग असला, कलयुग असला. कलह योग म्हणजे भांडणाचं युग, कलियुग म्हणजे कलयुग म्हणजे काय? भांडणाचं युग. आणि सत्ययोग म्हणजे काय? भजनाचं युग. सत्ययोग म्हणजे भांडणाचं युग आणि कलियुग म्हणजे भांडणाचं युग. कोणाची असं जरी असलं तरी भजन तुम्हाला करता येते, असा तुमचा अधिकार आहे. म्हणून देवानं काही तुम्हाला म्हणजे काढून टाकलं नाही, काढून टाकत देवाचं राहत नाही. लय आवडतात तुम्ही कोणाला? देवाला. कोणाला आवडतात तुम्ही? कोणाला कधी कधी आवडतात, कधी कधी काय, पण कोणाला? देवाला नेहमीच आवडतात. मग विठ्ठल मोचे देवा, तसं सगळ्याच्या अंगावर कापूस होती.
रंग कोणते कोणते देवी असू द्या पण नाच्या पिवळा असो की ढवळा असो पण आहे का आणि तिकडे रंगी 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 कोणते काय आणि इकडं पांढरे 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 जास्त आणि तिकडे लाल रंग जास्त आहे वाटत म्हणून सगळ्याच्या अंगावर कापूस हे जसं खरंय तस सगळ्या जाणायला लागले तर देव आम्हाला सोपं काम सगळ्याच्या नाकात काय वारा सगळ्याच्या नाकात काय आता मी कशा कशात सांगत नाही ते तुम्हालाच माहिती कुठं मी वाराटे तस वरून काय कुठं मी कापूस तस जाणणारा ह्याला कोणे म्हणजे मनाला तरी जाणणारा देव आणि कातड्याला तरी आणि त्या कपड्याला तरी कपड्याला कपडा जाणत नाही जगाला जग जाणतच आहे का जगाला कशाला काही जाणीत नाही जसं आता ह्या उजेडानं हे हिरवण पिवळण काही दिसायला लागलं त्याला काही उजेड नाही त्याला काही कळत नाही आणि त्या उजेडाला आणि तुम्हाला सगळ्याला एकच कळत सगळं कळत पण तुम्ही खरे आणि हे तुमच्यामुळं आहे तुम्ही मानता म्हणून तुम्ही याला जसं सावलीला खोट मानता का तस याला जे काय मासनाचं मालक आहेत का नाही हे का नाही हा पण कुठले कुठे यायचं घर मग हे आधीच खरी जागा कोणती जागा नाही म्हणजे ही भाड्याने दिली गपची बरोबर तर ही कोण आहे मग देवाची मग अशा रीतीनं मनात बदल करा तुम्ही का म्हणजे दुःख आहे म्हणून नाही तर कोण म्हणेन बाबा तुम्हाला कोणाचा लाग तुम्हाला मैं दिल हम खुशी का राजा हो दिल काय काय नाही काय तर मन की खुशियावर दिल का राजा अरे बापू मग सगळा राजा आहे का तू आणि मला का लागला म्हणजे त्याचं काय सगळे माणूस बोलत बर का हा उघड बोलत का ते खोट बी बोलत उघड बी बोलत आणि साधू संत सांगते की खरं बोला खरं बोलल्यानं काय होत असत खोट्याच्या नाद सुटत असतो खरं बोलल्याने कशाचा नाद सुटतो झालं बोर झाले का बोर की बोर माझ्या हातात आले पण मला झोप यायला लागली मग तुम्ही घाबरू नका तुम्हाला जेवायला तर भेटलं आणि उद्या मी भेटत कोणा काम नाही करायला थंडा नाही काय काय तर अशा रीतीनं तुम्ही लक्षात घ्या की सध्या तुम्ही कोणामुळे देवामुळे म्हणजे चैतन्याची शोभा आहे
असं तुम्ही लक्षात घ्या त्याच्या नादी लागा हे तुम्हाला काढून सांगायलो आम्ही गाडवायला काढून सांगायला त्याला सांभाळायलो सांगत नाही नाही तर लय मोठे बसले ढोर कापायला बसले का त्याला मग सगळे माणसं बसलेले त्याला सांगा साधू संतानं जे त्याचं कल्याण सांगितलं ते सांगा मग तुम्ही माणसं बसले म्हणून काय तुम्ही आपलं कल्याण करून घ्या नाही तर तुम्ही दुःखी राहू नका आत्ता दुःखी राहू नका आत्ताच वर की तुम्ही माणसं नाही आणि तुम्ही हे न जाणणारे कुठे शरीर नाही तुम्ही जसं तुम्ही लक्षात घेतलं असतात की तुम्ही तुमच्या अंगावरचे कपडे नाही कसे काही आंघोळ करून घाला ते कसे बी घाला बघा रांगोळीचे चांगले कपडे घाला कोणी माणसाने त्यामध्ये घालायला का पुन्हा जास्त पडते त्याच्या करता स्वच्छ ठेवी जावा काताड स्वच्छ ठेवून मग कपडे घाली जाव आधीच कपडे म्हणजे दुकानावर जातो मग काय झालं म्हणजे हागायला जायचं तर एकच येतात एक ध्यास असतात कपडे बाकीचे तुमच्या हातात काढे ते जरी असलं तरी परंतु त्याला आहे तेव्हा करे खोटे ठरवायचं कोणाकडे तुमच्याकडे तुम्ही त्याला खोटे ठरवा आहेत म्हणून ते खरे आहेत का कोणी काही म्हणू ते खरे नाही तुम्ही खोटे आहेत का नाही पण तुम्ही न दिसणारे जाणणारे आहात बघा दृश्य दर्शन गुरुजी म्हणजे परभणीचे गुरुजी आणि तुकाराम महाराज हे साधू संत आपल्याला सगळ्या अगोदर पासून ज्ञानेश्वरी मध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही देवाचे आणि हा संसार खरा नाही दिसतो पण तसा नाही असं तुम्ही संताचं शिकू शकता ते काही तुमचा उद्धार करण्याकरता उद्धार तोडण्याकरता आलेले नाही आणि ते त्यांनी जगदोदाराला धरिले अवतार जगात कमून आले त्याला जे खोटं वाटत होत पण जगाच्या वासना नव्हत्या तुम्हाला काय बरेच खोटं वाटत परंतु त्याला तुम्ही कमून जाता मग खोटं असलं तरी रानात जाता का नाही रानात कमवायला जाता
रानात कशाला जातात ज्वारी पेरता का नाही कशाला म्हणजे पोत खळ करून पोत भरून आणायला मग कशा करता जातो आपण आता उन्हाळ्यात काय गावी राहणार नाही ना पाळी ते आहे ना परंतु मुख्य उद्देश काय आहे तस तुम्ही संसार करू नका का करा तर आमचे गुरुजी सांगत होते तुम्ही बायका करा पोरं होऊ द्या पण पाक मारता करा काय होऊ द्या लेकर बाळ होऊ द्या तुमचं पोट पिकू द्या ना काय तुमचं पोट पिकू वाद कशाला होता देवा नाही म्हणजे आता कधी पोरीच भेटला ना मी आम्हाला मग तुम्ही पाहिल्यानंच मग गर्भ डॉक्टरी तेवढं मारून टाकलं आता पंचायत काय करावं आता तुम्हीच तर करणार म्हणून ह्याच्या करता तुमचं राज्य आहे मतदान कोणी दिलं तुम्ही दिलं ना पैसे घेऊ म्हणजे जसं वेळ पडेल परंतु तुमचंच राज्य आता कोणाचं आता जसं तुमचं राज्य आहे तसं तुम्ही राज्य करा आणि मला काय येते नाही मरू नका म्हणून तुकाराम महाराज म्हणते अमर आहा अमर मग तुम्ही देहाला आहे पण खोट आहे तस सावली आहे तुम्हाला दिसत नाही होय सावली तुमची दिसते का नाही दिसत मग घरी येता आणि तरी दिसत ते खरं वाटत कधीतरी काय वाटत नेहमी शरीर खरं आहे अरे शरीर खरं नाही म्हणजे मोठे लोक म्हणायले म्हणजे बेहिशोब म्हणायले काही चूक करून म्हणायले जगत कधीच म्हणतो आणि मग ऍक्सिडेंट होतो म्हणजे कस काय ऍक्सिडेंट झाला म्हणजे कस काय मस्तक पडून कसं काय हात फुटला मध्ये लक्ष ठेवून नाही लक्ष देऊन कोणतं काम करा आणि देवाचे उपकार माना म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिथली वदनी वदता वाचे वदता शिव नाम त्याची नवोदी क्रोध काम माझी म्हणे कांबाधाला कांबाधा म्हणजे हे जातो त्या पोरीत मारून टाकल्या त्याला काय म्हणा हे धिंगाणा काढून घाला रे पोरी कशाला मारायच्या आणि पुन्हा गप्ती बसाय म्हणजे यायला किती पोरे 4 पोर एक बाई वाटली माझ्या पाय पडायला पाहत म्हणजे बाई तुला किती पोर ती म्हणजे 4 म्हणले पण पोरी भेटना मला मी काय करू आता या दोघांना पोरी पैसे डॉक्टरला देऊ पाडून घेतले ऐक देव शहाणपणा केला याला करोड वाचला वाचला आणि जो देवाचं नाव घेतो तर त्याला काय होत नाही त्याचे न बाधे पुढे
वाटे धर्मार्थ देव नाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयनमादी क्रोधकाम तयनमादी क्रोधकाम तयनमादी क्रोधकाम तयनमादी क्रोधकाम तयनमादी क्रोधकाम तयनमादी क्रोधकाम म्हणजे तुम्हाला पैसा कसा मिळवा धर्म आणि चांगलं कसं वागाव धर्म धर्म अर्थ म्हणजे पैसा कसा मिळवा आणि मोक्ष कसा व्हावा धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष जसा तुम्हाला काताड प्रत्यक्ष वाटत तुम्हाला सावली प्रत्यक्ष वाटते आता नाही काही इथं नाही का खरी नाही आता इथे खरी. नाही नाही सावली प्रत्येक माणसाला सावली कशी वाटते खोटी वाट. खोटी वाटते कोणाला बी स्वराला बी सावली कशी वाटते खोटी वाटते आणि शरीर कसं वाटत काय सावली कशी खोटी त्याला जीव आहे का भाकरी मागते का पाणी मागते का फराळाचं मागते कोण तस साधू संत सांगते सावली खोटे तस हे बडवी खोट दिसू द्या का तिला वजनच नाही आणि याला वजनदार हाय काय पण याला वजन आहे पण मरत ते मरणार म्हणून हे बी खोट आणि न दिसणारा याच्यातला खरा आहे वारा नाही बरा वारा बी न दिसणार आहे आणि वाऱ्याला चालणारा बी न दिसणार आहे न दिसणार आहे आणि मन बी न दिसणार आहे पण ते इतके मोठे कुदराती पातळी लावून मुद्राती पातळी लावून मुद्राती पातळी लावून मुद्राती पातळी लावून तो आत्मा प्रत्यक्ष हरी तो आत्मा प्रत्यक्ष हरी मध्ये पाचवी मुद्रा लावली की जस आपल्याला सावली खोटी वाटते तस हे कातडा बी कसं आहे खोटे खोटे आणि मार खोटे खोटे हाड खोटे ठीक आहे आणि मन खोटे हे बी खोटं. आणि बुद्धी ही खोटी. खोटी आहे. आणि जागृती स्वप्न सगळे खोटे आणि सगळे आणि तुम्ही खरे खरे. तुम्ही कसे आणि एक आहे. देव आहे, देवाचा देव आणि मी कोणाचा आहे देवाचं. खरा आहे आणि ते बी म्हणून मी तो वाटू देव तत्वता खऱ्यानं खऱ्यानं कोण आहे वासुदेव. मी माणूस नाही मी चिरगुट नाही मी मान नाही
मन आहे ना वासनेचं जळ तर काय मन आहे पण खोट आहे कातड आहे पण खोटे मासा आहे आणि चिरकुट आहे आणि पहिली सुरुवात कुठे जिपऱ्या जिपऱ्या कशा आहेत पण लय जीव आहे आपला त्याच्या त्याच्यावर आता तुम्ही उगं टोप्या घातल्या मी विकम पटकन बांधला करून याला वाकडा ते काही जरी असलं तर हे खोट आहे आणि तुम्ही खरे देवाचे आणि देवाचे असं तुम्ही तुम्हाला तुमच्या आकलीनं तुम्ही ओळखा आणि आनंदात राहा म्हणून धर्मात्मा मोक्ष शिवा एका जनार्दनी शिव निवारी कलिकालाचे भीम निवारी कलिकालाचे भीम निवारी कलिकालाचे भीम निवारी कलिकालाचे मग तुम्हाला भयच राहणार नाही तुम्हाला वाटल बुरदार शेरीत मी नाही आणि बुरदार सावली तर मी नाहीच नाही मग आता कोणाला भेऊ याला का सावलीला भेटत इतकं कुठं शरीर बी सावली मन बी सावली आणि याला काय येत आणि मी तर चैतन्य आहे मग मी चांगला आहे आणि चांगल्यात आहे चांगला कोण आहे देव आहे म्हणून देवाचं भजन केल्यानं काय होईल भेद मिटत असतो देवाचा तुमचा भेद मिटतो शरीराचा तुमचा भेद लक्षात येतो आणि नाही तर शरीरच मी म्हणून पुन्हा जन्माला यावं काय भानगड होती तुम्ही जर अशा रीतीनं देवाला आपलेच आत्मत्वान केलं नाही ओळखून नाही आणि ओळखेलं नाही आणि तुमचं आयुष्य संपलं म्हणून आयुष्याच्या संपण्याच्या अगोदर आता तुम्ही काय समजायला पाहिजे मी देवाचा देवरूप आहे अशा रीतीनं महाराज आपल्याला शिकवतात ज्ञानेश्वर चांगलं चाल म्हणणार तुम्ही असा तर तुम्ही म्हणा एका जनार्दनी शिव 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 एका जनार्दनी
Bye.